निळकंठ, ए निळू. राम राम काका साहेब. द्या इकडं. हा हे घे. उपेंद्र, अरे काय मित्रा, किती दिवसांनी भेटतोस, किती दिवसांनी भेटतोस. काय रे, वॉरंट घेऊन आलात की काय? वॉरंट कसलं? अरे पूर्वी फौजदार होतो तेव्हा वारंवार येणं व्हायचं बर. सरकारी खर्चानं. पण आता रिटायर झालोय, पदरमोड करून यावं लागतं. कसली पदरमोड उप्या, मूळचा घरचा जमीनदार तू, फुकटचा फौजदार झालास आणि नुसते पैसे खात राहिला. सरकार. हो सरकार. बस बस बस. चला. आणि अरे नुसता पगार नाही खाल्ला, गेल्या 25-30 वर्षात 200 चोर आणि 25-30 दरोडेखोर पकडून दिले. तू सोडून. आणि काय रे निळकंठ, तुझा बाप लखपती होता म्हणून तू करोडपती झाला. अरे बर, कुठे बाहेर निघाला होता का? काही खोळंबा वगैरे नाही झाला? हे रे, काम किती लाख मोलाचं असतो, दोस्त मोठा. भाऊजी, तुम्ही केव्हा आलात? गाडीतनं उतरलो आणि इकडं आलो. आता दुपारचं इथे जेवण घेईन. कोर्टाची थोडीशी कामं आहे, ती उरकली. परत नाशिक. हो वहिनी, ही नाशिकची द्राक्ष. अगं आंबट आहेत म्हणून पाठवली. आणि या खादाड्यासाठी या बाखर वड्या त्याच्या वहिनीनं दिलेल्या. हो, मला आज जरा काम आहे. चहा ठेवते मी तुमच्यासाठी. बर. वा पेंद्र, या भाकरवड्या बनवाय तुझ्या बायकोना. आमच्याही घरी नाही, अजून मधून बनवतात, पण आमचा हा निलेश गाढव त्याला खापरवड्या म्हणतो. काय चला, तुमचं नेहमीच आहे. भाऊजी, एकटे चलात. येताना जाऊबाईना नाही का आणायचं? अहो, एका दिवसासाठी कशाला उगीच तिला दगदग. शिवाय अजयच्या सोबतीसाठी कोणीतरी हवं ना. हो ना. अजय म्हणजे तुझा दत्तक पुत्र नाही का रे? कशी काय ताई, तब्येत काय म्हणते? हाय, चांगली आहे. बर, तुमचे युवराज काय म्हणतायत? आमचे युवराज धंद्याकडे लक्ष नाहीये, त्याचं सगळं लक्ष बापाचा पैसा उडवण्याकडे आहे. या शेठ, या. चला शेठ. चला शेठ, चला. बोलो शेठ, कौन सा माल चाहिए? एकही नाही. हाट साला गुलफाम बंडल मारली म्हणे साऱ्या दुनियेत जी चीज मिळत नाही ती गोरबाईच्या अड्ड्यावर मिळेल. बकवास. जातो मी. शेठ, या कोठ्याची नाव या बस्तीची राणी आली आहे. ही जर तुम्हाला पसंत पडली नाही तर हा धंदा सोडून तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहीन मी. किती उशीर केलास चंदा? गाड्याने रोटे भाजी आणायला नाही. तसं नव चंदा, एक मालदार गिराईक थांबलाय तुझ्यासाठी. चंदाबाई हवी असेल तर गिराईकाला थांबायलाच पाहिजे. वाह, किसी शायर ने सच कहा है. बैठने के लिए आए कि शायरी करने के लिए आए? चल, सुबह हो जाएगी और पैसा फुकट जाएगा. बैठ बैठ. पैशाची फिकीर तू नको करू. तू मला हवं ते सुख दिलंस ना तर नोटांच्या पायगड्या घालीन तुझ्या पायाखाली. अरे बट्टे तो बुझान दे. नाही. वाह चंदा, वाह, मजा आ गया. खरंच तू चांदचा तुकडा आहेस. म्हणून तो लोक चंदाबाईकडे येतात. पण शेठ, पंकज बन, माल काढ. अगं माल माल काय करते, रोज अशी मजा दिलीस तर डब्बल माल देईन. माझं पाकिट कोणतरी मारलं वाटतं. मी वादा करतो चंदाबाई, उद्या दाम दुपटीनं पैसे देतो.
कशाला खाली पिली उद्याची बात करतोस? हा कोठा आहे, इथे उदारी चालत नाही. अगं पण ही चालबाजी चंदाबाई समोर नाही. कुणाला दम देते? तुझ्यासारख्या 56 जणी पोसायची ताकद आहे माझ्यात. ही घे, खाली नवी कोरी गाडी उभी आहे, 80,000ची आहे. तुझ्या एका रात्रीची किंमत समज. साली माझ्या इज्जतचा फलुदा करते. थांब. गाडी घेऊन मी काय करू? तुझा खिलोना तुझ्याकडेच ठेव. पैसा आज नाही, कल से. उद्याचा भरोसा धरतेस आणि कशाला उद्याची बात म्हणतेस? चंदाबाई, मामला कुछ कुछ जमने लगा है. येतो. लौंडा 10 नंबरी है साला. हे काय 2 वाजून गेले तरी शतपावलीच चालू आहे? मूर्खासारखं बोलू नका. शतपावली करत नाहीये मी. डोक्यात किडे पडल्यात माझ्या. असं काय बोलायचं? तुमच्या चिरंजीवांची वाट पाहतो. बाळू, बाळू दरवाजा उघड. थांबा. बाळू, बाळू दरवाजा उघड. बाळू, या, दार उघडच आहे. आई, बाबा, तुम्ही अजून जागेच? आश्चर्य वाटलं काय? रोज हा बाळ्या गुपचूप दार उघडतो, तुम्ही चुपचाप जाऊन खोलीमध्ये झोपता. आज विचार केला, म्हटलं आम्ही स्वतः तुमचं स्वागत करावं. या ना. पण बाबा, तुम्ही कशाला त्रास घेतलात? म्हणजे बाळून दरवाजा उघडला असता. चुप. आई प्लीज, खूप झोप आली आहे का? गुड नाईट. थांबा 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 थांबा. झोपा तुम्ही, पण उद्यापासून रात्री 9च्या आत घरी यावं लागेल तुम्हाला. एवढं लवकर? हो. बर बर, येईन. जमून भागून आलाय तू. आत्ताच बोलायचं काही कारण होतं का त्याला? ते अक्कल शतमूर्ख. कोण? तुम्ही तुमच्या लाडाने कार्ट बिघडले. पण तुम्हाला आणि मला आपल्याला शिमगा करावा लागेल. का? होळी चालली, होळी करतो तो तुमच्या आमच्या पैशानं. या सेठ. कोहरबाईची कोठी जी. अरे आपण इथल्या खूबसूरतीबद्दल खूप ऐकलाय. माल दाखवण्यासाठी. जी जरूर जरूर. ओ चंपा, ओ शब्बो, ओ तारो. सेठ. बकवास बंद कर. फक्त चंदाबाईला बोलव. आपल्याला फक्त चंदाबाई पाहिजे. पण ती कशी येणार? काय ते फुल नाही काय दुसऱ्या गिरायका बरोबर? साला त्या भोक्कड गिरायकाला बाहेर घाला. अरे त्याला दिला त्यापेक्षा दुप्पट पैसे आपण द्यायला तयार आहोत. नाही ते होणार नाही. नाही. चंदाबाईला बाहेर बोला. फक्त चंदाबाई बस. तुझ्या आईला खाली पिली राडा करून रुपयात दाखवू नको गोचू. हो. बाजूला घरी फुकणी. मला चंदाबाई म्हणतात. अरे ऐकलं होतं त्यापेक्षा सावज बहुत खूबसूरत आहे. हा. चलो शिकार आजच करून टाकूया. चंदाबाई जरा इश्काचा खेळ खेळ. पाहिजे तितके पैसे घे आणि चाल कपडे उतराव. आपल्याला ही नंगी गुडिया. निकल जा कमीने कुत्ते की औलाद. जुबान बंद करना जा. उठा अपने कागज के टुकड़ा दफाओ यहाँ से. पण इज्जत असते ही बस चालते आमच्या कायद्याप्रमाणे, तुझ्या पैशावर नाही. साला आपण पण दुनिया बघितली. पैसे फेकले की तुझ्यासारख्या हजारो बाजार बसव्या मिळतात. मिळत असतील पण ही चंदाबाई नाही. चंदाबाई हवी असेल तर इज्जतीत सलाम करते. गुलफाम बघत काय राहिले, हक्कल दे साले बेवडे को वरना पुलिस को बुला. चल साला. चंदाबाई हा माझा अपमान मी विसरणार नाही. लक्षात ठेव, एक दिवस या पायाशी तुला लोळण घ्यायला लावेन तरच नावाचा ठाकोर. अरे जा हरामजादे. तुम्ही रुबाब करतो साला. तुम्ही काय बघत राहिलाय? चला धंद्याला लागा. नाही ना तमाशा बघताय. चंदाबाईशी रुबाब करतोय भाडवा. कोण? पोलीस? पोलीस काय येतोय? आला होता एक हरामजादा.
सारखा नशाच किरकिर करून टाकला. निलेश, मी तुला एक निर्वाणीच सांगणार आहे. तू जर आपल्या धंद्याच्या कामकाजामध्ये नीट लक्ष घातलं नाही, आपल्या धंद्याचे 12 वाजणार आहेत. आणि हे सगळं तुला झेपत नसेल तर मलाच काहीतरी विचार करावा लागेल. एखादा मुलगा दत्तक घ्यायचा विचार करतोय मी. बाबा, मी तुमचा सख्खा एकुलता एक मुलगा असताना असं का म्हणता? तुम्ही सांगाल ते ऐकीन. रोज ऑफिस अटेंड करीन. गुड गुड. मग एक काम कर बेटा, त्या अगोदर तुला एक 7-8 दिवसांसाठी कोल्हापूरला जावं लागेल. नाही, आपल्या फर्मच्या निर्णय फर्म म्हणजे आपले सेल्समन आहेत, प्रतिनिधी आहेत, त्या सर्वांची एक महत्वाची मीटिंग आहे. मला काही जाता येणार नाही, तुला अटेंड करावं लागेल. पण बाबा, एवढी इम्पॉर्टंट मीटिंग असेल तर तुम्हीच का नाही जात? मी इथला सगळा कारभार सांभाळीन. इथल्या कारभाराकरता मॅनेजर्स आहेत. उद्या तयारी लागावं जाण्याच्या. पण माझा मित्र चंद्रकांत तो नो आर्ग्युमेंट. काय बाप पण भेटलाय मला. काय शेठ, आज सकाळी सकाळी एवढं का येड लागलं आमचं चंदाचं तुम्हाला? गोहरबाई, मी सकाळी एवढ्यासाठी आलो की मी 8 दिवस बाहेरगावी चाललो. चंदाला न्यावं म्हणतो. 8 दिवस? माझा धंदा? पैशाची काळजी करायची नाही. तुम्ही मागाल तेवढे पैसे देईन. हे घ्या 3000 रुपये ऍडव्हान्स. कबूल? 3000 कबूल. चंदाला मी सांगतो. चंदा. शेठ, अब्बी? हा, पण हे काय तू खिडकीची पूजा? मग काय झालं? शेतकरीनं नांगराची पूजा करत, व्यापारीने तिजोरीची पूजा करत, मी खिडकीची पूजा करते. अहो, जो पोटाला देतो तो देव. मग आजपासून 8 दिवस मी तुझा देव. मतलब? हे बघ, आजपासून 8 दिवस हिल स्टेशनला जायचं. अरे मग गोरबाई? हा, गोरबाईला सांगितलंय, पैसे दिलेत, व्यवहार ठरलेला आहे. येणार आहेस? मग आज संध्याकाळी निघायचं, पण त्याच्या अगोदर शॉपिंगला जायचं, कारण तू माझी गर्लफ्रेंड वाटली पाहिजेस. हो, क्या होता है? म्हणजे मैत्रीण. हा, असे फर्स्ट क्लास कपडे खरेदी करूया. चल चल चल. डोंट वरी साहेब, अशी सुंदर रूम देतो की तुम्ही एकदम खुश व्हाल. थँक्यू. नाव? नाव? हा, मिस्टर अँड मिसेस निलेश साधले. नाही, बिझनेस पर्पज? नाही, फॉर हनीमून पर्पज. हनीमून पर्पज? वा, चांगलंच साधलंय. इथे सही करा. पीटर, पीटर! किती म्हणतो रे सांबा? तू माझ्या मागे काय करतोय? आणि एका कस्टमर आज काल जो पेपर पाहिजे होतो तो शोधित होतो. ते का रद्दीत वाजायची हॅबिट हा? ते जाऊ देत. 103 नंबरची चावी घे आणि साहेबांचं सामान वर देऊन ठेव प्लीज. चंदा डार्लिंग, तू पीटर बरोबर वर जा. मी गाडी पार्क करून आलो. चल मॅडम. ओ गॉड. आमच्या मोहल्ल्यातून कधी हा चंद्र दिसलाच नाही रे. चंदा, तू पैशासाठी मरणारी धंदेवाली आणि कधी कधी सूर्यचंद्राच्या गोष्टी करायला लागतेस. मी लहानपणी शाळेत शिकायची ना, तेव्हा मला निसर्ग आवडायचा, कविता आवडायची, ती मी गायची. पुढे आई बाबा दोघे गेले, शाळा सुटली, पाटी फुटली. चंदा, और पहुंच गए गौर भाई के कोठी पे पापी पेट के वास्ते. साला कंबक तिथे मनापेक्षा शरीराची किंमत जास्त. चंदा. मॅनेजर, माझ्या बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये. साहेब, तुमचा पाईप चोकअप झाला असेल. मी पीटरला सांगून आता साफ करून घेतो. काय ते लवकर बघा. हा, पीटर. हे पीटर, पीटर! किती म्हणतो रे अरे, साहेब? तू माझ्या मागे काय करतो इथे? अरे ते 3 नंबरची जोडी पिकनिकला चालली मरे. मग त्यांना चटई पाहिजे. जा, लवकर नेऊन दे ना. चल लवकर नेऊन दे. अरे, जातो की नाही मधून तू? सॉरी. डार्लिंग, we forgot something. नमस्कार मिस्टर अँड मिसेस साधले.
कोण आहे बे? मी तुमची केव्हापासून वाट बघतोय. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. जरा बोलूया का बसून? तुम्ही कोण? मी विद्याधर गंगाधर धराधर. धराधर? म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागामध्ये. फावल्या वेळात विम्याचं सुद्धा काम करतो. विमा? कारण जन्म आणि मृत्यू यांना सांधणारा सेतू म्हणजे विमा. मला विमा घ्यायचा नाही. अहो बाबा माझा ऐका. तुम्ही नवीन लग्न झालेलं जोडपं या हॉटेलमध्ये हनीमून साठी आलात ना? आईला, म्हणजे हनीमूनचा विमा काढायला सांगता? उतरवा ना, तेवढा तुमचा हनीमून टिकेल ना. माझा ऐका ना, तुमचं लग्न झालंय तर निदान मॅरेज पॉलिसी तरी घ्या. अहो निदान ग्रहलक्ष्मी तरी द्या. ग्रहलक्ष्मी देऊ? ही घ्या. नाही म्हणजे तुम्हाला कळेल पॉलिसी किती गरम आहे ते. अहो माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला पैसा हवाय म्हणून माझी धडपड चालली आहे. मला 3 बहिणी आहेत, नीला, शैला आणि सरला. मला तुमच्या बहिणींची काही एक कर्तव्य नाही. मॅनेजर या पकडा आवरा, नाहीतर मला दुसऱ्या हॉटेलचा पत्ता सांगा. कमांड ऑनलाईन. अहो पकडा हो, धराधर. अहो धरणे लक्षात ठेवा. अहो विमा बाबू, पुन्हा जर कस्टमरच्या कंप्लेंट्स आल्या तर तुम्हाला दिलेल्या सगळ्या सवलती काढून घेईन. बघ निसर्ग किती छान दिसतो. चालतं बोलतं सौंदर्य माझ्या जवळ असताना मी झाडाझुडपांकडे का बघू? आणि तुला एवढीच निसर्गाची हौस असेल ना, तर आपण एखाद्या झाडाआड जाऊ आणि गंमत करू. काय गवतात शिरू आणि गंमत करू. गंमत रूम मध्ये जावत. काय झालं? गाडी पिकअप का घेत नाही? काय झालं? बघतो ना काय झालं ते. काय झालं रे? हा, तू गरम नाही झाली पण गाडी गरम झाली. कॅन दे. हसते काय? पाणी कुठे आहे? पाणी घेऊन तुम्ही. चंदा? चंदा? ए गवतात नाही तर पाण्यात गंमत. बघ ना पाणी कसं गुदगुल्या करते. गुदगुल्या मी पण करू शकतो. नाही. यू आर ठाणेदार. आय एम नॉट ठाणेदार सर. यू आर नॉट ठाणेदार. आय एम ठाणेदार. उपेंद्र राघवेंद्र ठाणेदार, रिटायर्ड फौजदार. सर ते मी नाही निघालं शकेल. आमचं ते मॅनेजर येईल 5 वाजता. काय निघेल? मे आय हेल्प यू? पीटर ते रजिस्टर घ्या इकडे. थँक्यू. काय नाव म्हणाला तुमचं? उपेंद्र राघवेंद्र ठाणेदार. फार लांबलचक नाव आहे हो. किती जण रूम मध्ये? मिस्टर ठाणेदार म्हणजे मी, मिसेस ठाणेदार आणि मास्टर अजय. इकडे सही करा. बाकीचं सगळं मॅनेजर भरेल. आणि काय पेन पाहिजे? मिस्टर अँड मिसेस निलेश साधले. काय? आपला निलेश इथं उतरलाय आणि त्यांनी लग्न केलंय असं दिसतंय. हा म्हणजे काकू तू ते निलेश भैया सांगत होतीस ते? हो. अहो मग आधी आपण त्याला भेटूया ना. ते तो पिकनिकला गेले. रातच्या उशिरा भेटतील. रात्री तर रात्री. काय मग? निळकंठ साधलेचा मुलगा. मला तू ओळखलं नाही? अरे मी तुझ्या बापाचा लंगोटी दोस्त फौजदार काका. तुम्ही यावेळी इथं? हो, वॉरंट घेऊन आलोय. वॉरंट? हो. कशाबद्दल? गुन्हा करतोय पुन्हा लपवून ठेवतोय. गुन्हा? काय रे, तुला काय वाटलं? हा, आम्हाला कळणार नाही तू लग्न केलेस? लग्न? काका काहीतरीच काय. काहीतरीच काय? मग खालच्या रेजिस्टर मध्ये मिस्टर आणि मिसेस साधले असं का लिहिले? मिसेस म्हणजे कोण?
ती बायको ना हो. मग तिलाच पाहिजे. कुठे 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 तुम्ही आतमध्ये जाऊ नका. सुनबाईला पाहायला काय हरकत आहे? ती फार वाईट अवस्थेत आहे हो. तुमचा फौजदारी आवाज ऐकून ती आहे त्या अवस्थेत आत पळून गेली आहे. काका प्लीज कृपा करून तुम्ही उद्या सकाळी या. सकाळी हो. हे मी तुझे काकू हा आणि आमचा मानलेला मुलगा अजय हा सहकुटुंब सहपरिवार येणार आहोत. हो तयार राहा हो दोघही. हो हा. कुटुंब सहपरिवार. माय गॉड, माझा काका इथं कसा आला? आता काय करावं? हॅलो, कोणाचे काका? काका हो मी बोलतोय. काय तुम्ही येताय? नाही नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही अर्ध्या तासाने या. म्हणजे आम्हाला तेवढा वेळ लागेल ना तयारी व्हायला. हो 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 या ना. हो या. माझे आई उठ माझा का. अगं उठ माझा का. अरे काका काय करतो? कोण काका? अगं काल रात्री सांगितलं ना तुला तोच. उठ. बात के माझ्या आई तुझ्या पाया पडतो पण उठ आणि लवकर तयार हो. आणि माझ्या काका काकूंसमोर काल रात्री सांगितल्याप्रमाणे माझ्या बायकोचं फर्स्ट क्लास नाटक कर बघ. बायकोचं नाटक? हा, हा. छट, आपल्याला नाही जमायचं. असं काय करते नाही तू? जमत, नाही 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 जमत चंद्राराणी, आपल्याला. असं नाही माझ्यासाठी प्लीज. अगं असं काय करतेस? आत्ता माझा काका येईल. तुझा काका येऊ दे नाही तुझा मामा येऊ दे, आपला सौदा तुला खुश करायचा, तुझ्या काकाला नाही. असं नको करूस चंदा, माझ्या आबरूचा प्रश्न आहे. पण शेठ, हा तुझा काका पैसेवाला आहे का रे? चंदा थट्टा नको. हा मी आता अतिशय संकटात आहे. माझ्या काकाला जर का कळलं की तू कोण आहेस ते, तर माझी वाट लागेल. बाप मला घराच्या बाहेर काढेल. हे बघ, 2 दिवसाकरता माझ्या बायकोचं नाटक करायला काय हरकत आहे? बायकोचं नाटक आणि फुकटात. चंदा चंदा प्लीज. चंदा माझ्यासाठी बोल, या नाटकाचे किती पैसे देशील? पैसे पैसे 500 रुपये देतो. 500 रुपये एका दिवसाचे? बोल शेवटा पक्का? पक्का. आता सांग, ही बायको ही काय चीज आहे? काय काय करायला पाहिजे? हे बघ, हे पहिल्यांदा मशिरी लावणं बंद करायला पाहिजे. अगोदर आंघोळ कर, एक झक्कास पैकी साडी नेस, आणि आणि डोक्यावरून असा पदर घे. आणि त्यानंतर मी हाक मारून तुला बोलवलं ना की तू अशी लाजत लाजत बाहेर ये आणि काका काकूंना वाकून नमस्कार कर. वाकून म्हणजे कसा? असा. नाही जमायचं. हा नाही जमायचं. अगं पण का? कंबर तोड काम आहे, ह्याचे एक्स्ट्रा पैसे पडतील. प्रत्येक सालामध्ये 10 रुपये. बोल. राहिला. कबूल कबूल कबूल. पण चंदा, नाटक असं झकास व्हायला पाहिजे ना की माझे काका काकू एकदम खुश व्हायला पाहिजेत बघ. मेरे राजा, ते कागज होता है क्या? अरे मेरी राणी. मंगलमूर्तीचे उत्साहात आगमन. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसात गंभीर परिस्थिती, 20 जण ठार. आणि मी वाचेन की नंतर. तुला ठाऊक नाही उर्मिले, लक्ष्मण रेषा ओलांडून रावण आलाय. अगं शत्रूची सीमेवर अशी जुळवाजुळव चालली असताना आपण गाफील राहणं बरं नाही. बोलताय काय तुम्ही? काकू, मी सांगतो ते मोठ्यांदा का वाचतायत. मला टाळण्यासाठी मुद्दाम मोठ्यांदा वाचतायत. मी म्हटलं तुम्हाला दोघांना विमा उतरवायचा नसेल म्हणून काय झालं? निलेश बाबूंना तर विमा उतरवायचा आहे. ते श्रीमंत आहेत, तुमचे पुतणे आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चला, म्हणजे तुमच्या वशिल्याने तरी माझं काम होईल. आता आपण चुनमुख पाहायला जातो आहोत, तिथे हे कशाला बरोबर? मुळीच नको. आनंदाच्या वेळी अशा विम्याच्या गोष्टी कशा? ए चंदा, अगं तू तयार झालीस का? आत्ता काका येतील. आम्ही आलो आलो आलो. चला. या या. नमस्कार करतो काका. आयुष्मान. नमस्कार करतो. या या, बसा ना. अगो बाई, केवढा मोठा झालास रे. लहानपणी मुंजीत पाहिला होता आणि आता लग्नाच्या वेळी. लग्नाच्या वेळी नाही, हनीमूनच्या वेळी. बघा ना काकू, तुम्ही काहीतरी सांगा बघू. तुमच्या जिभेला काही हाड?
अरे हायनेसा. हा निलेश, हा माझ्या दोस्ताचा मुलगा. बर. अजय. आता आमचाच म्हणे ना. नमस्कार निलेश भैया. अरे नमस्कार काय करतो? शेक हँड बॉय. अरे त्याची तब्येत बरी नाही का? म्हणूनच जरा हवा पलट करायला आलोय. अच्छा. अहो पण सुनबाई कुठे आहे? हो. अरे निलेश, तुझी बायको कुठे? बसा. बोलाव तिला. कुठे आहे? अगं ये. काय झालीस ना? काका आलेत. पैसे देतो बाई. अगं काकू पण आली आहे. पैसा वाटण लागेल मला. आता उठ की. अगं लाजू नको. डोक्यावर पदर घे ना असा उडून. हा ये लाजू नको. अगं ये. अगं ये ना. ये. अगं लाजू नको. परक कुणी नाहीये. हा ये. सावकाश. हा नमस्कार कर. ही अशी सलाम काय करते? नाही काका त्याचं काय हा. आहे? तिचं सगळं आयुष्य मुसलमान वस्तीत गेलं ना म्हणून. नमस्कार कर. अगं अरे तोंडावरचा पदर तर काढायला सांग. सुंदर छान बायको मिळवलीस हो. हो पाया पड. सुखी राहा. सुखी राहा. 20. 20? ए निलेश, हा सुनबाई असा 10चा पाडा काय म्हणते? पाडा. ते तुमचं आयुष्य तितक्या वर्षांनी वाढावं ना म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते. असं? अरे हो हे राहिलेच की. 30. छे मी तुझ्यापेक्षा लहान आहे. माझ्या कशाला पाया पडतेस बहिणी? हो निलेश भैयाची तू बायको म्हणजे माझी बहिणीच. हो की नाही हो काकू? हो ना. बरं बुवा, तुला वहिनी म्हटलेलं आवडत नसेल तर नावाने हाक मारेन. काय निलेश भैया, नाव काय रे भाभीचं? चंदाबाई. अरे हे काय नाव आहे? माझं काय चुकलं काय? नाही माझं चुकलं. हा अगं वेडे, तू माहेरचं नाव कशाला सांगितलंस? मी ठेवलेलं सासरचं नाव सांग. चंदन. चंदन हा. किती गोड नाव आहे. स्वतः झिजून दुसऱ्यांना सुगंध देणार. चंदन माहेर कुठलं ग तुझं? माहेर माहेर म्हणजे लग्नापूर्वी राहत होतीस ते. हा गोहरबाईकडे. बमला. हे आपल्या धर्माची नाही? नाही आहे काका. अहो ती आपल्याच जाती धर्माची आहे. चांगल्या कुळाशिलाची आहे. पण गोहरबाईकडे राहत होती म्हणजे गोहरबाईच्या चाळीत राहत होती. रूम नंबर 400. बर. आई वडील? नाही येतो बिचारीला. अनाथ आहे. काका आता मी चहा मागवतो. मागव. पण मी तुझ्या बापाला जाब विचारणार आहे. कसला? आम्हाला या लग्नाला का नाही बोलावलं? का नाही बोलवलं? तोच तर सगळा घोळ आहे. घोळ? हा. अहो त्यांना हे माहीतच नाहीये. म्हणजे तू चोरून लग्न केलं? काका मला वाचवा. माझ्या बाबाने सांगू नको, नाही तर ते मला अनाथ करून टाक. सांगू दे हो, जाऊ दे. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली, ती काय टाकायची आहे? तिचं कौतुक करायचं का रागवायचं? चुकलं राणी साहेबा. हा सुनबाई, हे 101 रुपये घे. मी देतो. तुझ्याकडे नाही, तू घे. नको घे. नको घे ना. हा चल सुनबाई पैस, मला तुझी ओटी भरू दे. हे काय, तुझ्या कपाळाला कुंकू नाही? अगं सवाष्णीनं कुंकवाशिवाय राहू नये. कुंकू लावावं, वेणी घालावी, म्हणजे सवाष्णीला शोभून दिसतं.
ही ओटी घे. चंदन, ए चंदन, अगं ओटी घे ना पदरात. ओटी माझी ओटी घेता. अगं मला माहित असतं ना तर याच्यापेक्षा चांगली ओटी आणली असती तुझ्यासाठी. कसं सांगू? हे बघ, ओटीला असं नाही म्हणायचं नाही, समज. माहेरून तुझी आई तुझी ओटी भरते. हे बाई, रडू नको. हे बघ, असं रडायचं नाही. हा, रडायचं नाही. हे काय, तुझं मंगळसूत्र कुठं आहे? मंगळसूत्र. जगदंब 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 जगदंब. हे माते, नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं तुझी यथाशक्ती पूजा केली की जोड मानून घे. घ्या. मुली, हे मंगळसूत्र घे. अगं घाल ना गळ्यात. घे ना, घे की. सुनबाई, थांबलीस का? घाल ना. अगं घाल ना. घाल, म्हणजे काकूला पण बरं वाटेल. घाल घाल. निलेश बाबू, जमलो. डोंगर चढून तेवढं उंच. झाले गुफा बघून? ते बाकीची मंडळी कुठे आहेत? काकू दमल्यामुळे विश्रांती घेत आहेत तिथं बसून. झाला, कुठून ट्रक मारली आणि आलो असं झालंय. तुम्ही फार कंटाळलेले दिसताय. तुम्ही जर बोर होणार नसाल तर आपण थोडस विम्यासंबंधी बोलू. चालेल ना? माझ्याकडे एक पॉलिसी आहे, सदाबहार. पॉलिसीचं नाव आहे, नाही तर सदाबहार म्हटल्यावर तुम्हाला वाटेल माणसाचं नाव आहे. काय वर्णन करून सांगू त्या पॉलिसीचं. सदा सुखात, दुःखाचा कधी वाद सुद्धा नाही. आपण क्षणापूर्वी आपण इथे निलेश बाबू म्हणून उभे होतात, मग क्षणात आपलं हे काय झालं? असा ट्रान्सफर सीन कसं काय झालं? तुला सांगण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा, गाढव कुठचं? आपण जर खरोखरच गाढव आहात तर मग निलेश बाबू एक्सक्यूज मी, आमची टॅक्सी बंद पडली, जरा लिफ्ट मिळेल? वाय नॉट, इट्स माय प्लेजर. कुठे जाणार आपण? हॉटेल वुडलँड्सला. वा वा, अंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे? अहो, मी पण वुडलँड्सलाच जाणार आहे. मी निलेश साधले. प्लीज टू मीट यू. मी नमिता नारायण. हो हो, म्हणजे त्या सुप्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार, नवकथाकार, त्या तुम्हीच? म्हणजे तुम्ही माझी पुस्तकं वाचलेली दिसतात. आतला सगळा मजकूर वाचला नसला तरी वरची कव्हर्स बघितली. सुंदर, ब्युटिफुल. तुमच्या पुस्तकांची कव्हर्स हो. चला बसा ना. आपलं लगेच. मम्मा, माझी बॅग आण. या. बसा. लगेच ठेव रे. अब्दुल जी. 110 खाली आली की मॅडम मध्ये. जी सर. बाई, आपण जरा वेळ बसा, मी आपल्यासाठी ड्रिंक्स पाठवतो. थँक्स. अरे, अजून तुम्ही इथेच? हो, बसा ना. चालेल ना? सुंदर सहवास मला नेहमीच आवडतो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. घ्या ना. ओ, थँक यू.
एक विचारू? नाही म्हणजे तुम्हाला राग तर येणार नाही ना? विचारा ना. तुम्ही मिस का मिसेस? माझं अजून लग्न झालेलं नाही. तुमचं? हा हा, माझं तरी कुठे झालंय लग्न हो. पण काय हो मिस नमिता, तुमच्या मिलन या कादंबरीत नायक नायिकेच्या प्रणयाचं जे रसभरीत वर्णन तुम्ही केलंय ते कसं काय? नाही म्हणजे तुमचं लग्न झालं नाही म्हणून. आम्ही लेखक थोडंफार नेचर आणि कल्पनाशक्ती यावरच जगत असतो. बर. आता माझ्या पारद या कादंबरीत नायिकेला कॅन्सर झाल्याचं दाखवलेलं आहे. हो. याचा अर्थ मलाही कॅन्सर झालाय असं म्हणायचं की काय तुम्हाला? अहो तुमच्यासारखी सुंदर मुलगी 100 वर्ष जगली पाहिजे. काय द्या. बापरे काका आले. काय झालं? काही नाही. छान कमाल केली सर निलेश. आम्हाला एकटं सोडून तू इकडे निघून आला. बरं झालं विमा बाबूंनी टांगा करून दिला. त्याचं काय झालं काका, माझं एकदम डोकं दुखायला लागलं म्हणून मी निघून आलो. अरे आपल्या बायकोला असं एकटं सोडून येणं बरं दिसतं का? बायको म्हणजे तुम्ही विवाहित? हो, याचं लग्न झालंय. ही चंदन याची बायको. ओ, पोरी मंगळसूत्राला जप. संसाराला दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी बांधायचे असतात. बरं, मी खूप थकले, जाऊन पडते. अगं तू हवं तर थांब ना. निलेश येतो रे आम्ही. अरे हो चंदन, तुझी ओळख करून देतो. या सुप्रसिद्ध लेखिका नमिता नारायण. हॅलो. अगं या इथे एक कादंबरी लिहायला आल्या आहेत. हो ना, एका वेश्येच्या जीवनावर आहे ती. चंदन किती वेंधाळेपणा करते. उचल बघू लवकर ते. वेश्या म्हटल्यावर यांना एवढं दचकायला काय झालं? त्याचं काय नमिताजी, आमची चंदन एवढी साध्वी आणि पतिव्रता आहे की वेश्या हा नुसता शब्द ऐकताच ती घाबरून गेली. आपण जायचं? हो जायचं ना. चला चला चला. हाऊसी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही लेखिका आहात असं मला आताच कळलं. मी सुद्धा किंचित लेखक आहे बरं का. म्हणजे वृत्तपत्रात, जनमानसात लोकांची गाऱ्हाणी आणि वाचकांची पत्रे यामध्ये काही ना काहीतरी सतत लिहित असतो. काहीच नाही जमलं तर मग निदान LICचे फॉर्म तरी लिहित असतो. म्हणजे सतत लिहित असतो. तुम्हाला बघून मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. पण मला मुळीच आनंद झाला नाही. इडियट. अहो काय चालवलंय हे? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण पाहतंय? या हॉटेलमध्ये जो तो आपल्या ह्याच्यात. शिवाय अजय सुद्धा बाहेर गेलाय. सुनबाई अगदी वेळेवर आली. आता तूच फैसला कर. थकलेल्या बायकोचे पाय नवऱ्याने दाबणं यात गैर काय? निलेशचा तुला काय अनुभव आहे? निलेश असेल तुमच्यासारखा वाह्या, पण सुनबाई मर्यादशील आहे. तुमच्यासारखे. होच मुळे. होच मुळे. पण मला हे कळत नाही, आपल्या माणसाची सेवा करणं हा काही फौजदारी गुन्हा आहे? आम्ही आजारी पडलो, तुम्ही नाही वॉरंट काढली? पडून राहा, पडून राहा, पडून राहा. काय बोलता काका? मी तुमचं भांडण मिठू? मिटव मिटव. गेली 40 वर्ष हे असं चाललंय. काय म्हणणं आहे तुझं? मला असं म्हणायचं, काय सून हजर असताना सासऱ्यानं सासूची सेवा करावी. वा. हॅलो सुनबाई, काय घेऊन आलीस ग? हे काय? साडी आणि नथ परत घेऊन आलीस? हो, मला वाटलं तुम्ही देवळात जाताना नेसायला दिलीत.
व्हेरी गुड. आई जे देते ते परत घेण्यासाठी. आई, आम्हाला झालेली मुलं जगलीच नाही. अजयला आम्ही मुलगा मानला. तुला मुलगी मानली तर चालेल. घे तिसाठी. वा, एकूण मला जसं कापलंस ना तसं काका काकूनही बरंच लोटलंस. हा हा, म्हणजे साडी काय, नथ काय, मंगळसूत्र काय. ए, थोडी घे ना, म्हणजे जरा मूड येईल. नको. हा, आज मला दारू नको. मी आज जेवणार सुद्धा नाही. का? हा? काकूच्या सांगण्यानं मी देवी पुढे उपास बोलले. पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून. म्हणजे तुला. त्याला कोण कुणाचा पती? तू एक वेश्या आहेस हे विसरू नकोस. आणि त्याच वेश्येचा तू पती आहेस हे विसरू नकोस. हे सगळं नाटक आहे आणि काका काकू गेल्यानंतर ते संपणार आहे. त्याची जाणे मला. हा, मग कशाला नखरे करतेस? घे ना दारू. घे घे. घेऊ? हो. घेते. आणि काकूला तोंडाचा वास आला तर काय सांगू? उपासाला पाण्याचा थेंब देखील तोंडात घेतला नाही. फक्त दारू घेतली म्हणून सांगू? ए, तुझ्या आईला तू एक शिवी द्यायचं काम नाही. काय करशील? काय करीन? हो हो, काय करशील? अरे सगळ्या हॉटेल ओरडून सांगेल मी कोण आहे. एक डाव बुरखा घाला तर मी काय पण करायला मोकळे बिनधास्त. चंदा, हा हा, करू दे तुझ्या काकाला तुझ्या बाबाला त्यांच्या सुनेची असून तू मला मारलास. तुझी ही हिंमत. आता माझ्या कोठ्यावर असता तुझं मुर्दाच पाडला असता. चंदा, मला मरताना दाखवतो. हवं तिच्या अंगावर हात टाकून. चंदा, सॉरी. ए चंदा, ए छोड़ देना यार. गुस्सा थूक दे. हात मत लगा. अरे, एवढा गुस्सा एवढ्याशा गोष्टीवरून? ए चंदा, गुस्सा आला ना ते तू फार सुंदर दिसतेस. ये ना, तू हवी आहेस मला. चल हट. हा? कोठेवाले आणि घरवाले दोन्ही कामं जमायची नाहीत मला. अरे ठीक आहे ठीक आहे, एवढा नखरा नाही पाहिजे. तू नाही तर तुझ्यासारख्या 56 भेटतील. अरे जा जा. कशाला तर माझ्याकडे झक मारायला? फुक्कट नाही आलो, पैसे मोजले. नखरा करते साली. जायला पैशाचा रुबाब दाखवतोस या चंदाबाईला काय? शेठ. ओ मेरे राजा, अरे उठ ना. अरे थूक दे कुछ यार. रात झाली बघ, उठ. तुझा उपास आहे ना, मग अब झोप ना. अरे काय बिघडलं माझा उपास असल्या म्हणून? बरं बाबा, माझा नवरा म्हणून नाही, निदान हे गिऱ्हाईक जिंदगीभर मिळावं म्हणून तरी. अरे मेरी चंदा राणी. मग आता या राणीसाठी एक काम करायचं. काय? काका काकू असेपर्यंत मला दारू घ्यायचा आग्रह करायचा नाही. का? कारण दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो. चालेल? काका? नाही 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 ना. आणि दुसरं म्हणजे दारू न घेण्यातही एक प्रकारची नशा असते हे आज समजलं मला. तेही खरंच म्हणा. कोण म्हणत फक्त दारूतच नशा आहे म्हणून? या या या. हा, नमस्कार. काय तयार आहे ना? हो हो, उत्तम पैकी भांग घातल्या या पिढ्यात. सकाळ संध्याकाळ मिळून 8 दिवस पुरेल तुम्हाला. वा मस्त नशा येईल बघा. वा वा, पुजारी बाबा, अहो हे घ्या 100 रुपये आणि माझ्या नावानं जेवढे अभिषेक करता येतील तेवढे करून टाका देवीला. वा वा, तुमच्या रूपानं देवच पावला. चंदन, आई, चंदन. सकाळी सकाळी कुठे गेलं तशी? गलती विचार यार. हा हा अहो, हा. कोठे गेला होता? मी जरा देवळात गेलो होतो. देवळात? आणि तू? हा,
मग तू आपल्यासाठी एवढा देवधर्म करतेस, उपास तापास करतेस, मग मी माझ्या बायकोसाठी काही करायला नको? हा घे प्रसाद. प्रसाद कसला? अगं तो आपला शंकर का महादेव आहे ना त्याचा. हा घे. अरे महादेव आणि शंकर दोन्ही एकाच देवाची नावं. हं? घे आणखीन घे. हा काय सुनबाई? हा? हा अगं चोरून काय खाते? चिंचा का आवळे? नाही ना काका, आज शंकराचा प्रसाद आहे. घ्या ना. नको काका, तुम्ही नका खाऊ. हा? मी काय नास्तिक आहे? अहो पण ओम नमः शिवाय. काका पार्वती देवी की विजयाचो. या विमा बाबू अगदी येतो. वेळेवर आला. का काय झालं? अरे वा, तुम्ही पेढे सुद्धा आणलेत. म्हणजे निलेश बाबूकडून माझ्या विम्याचं काम केलं की काय तुम्ही? विमानंतर नंतर आधी हा शंकराचा प्रसाद. शंकराचा प्रसाद हं. चांगला आहे. ए नको, अरे काय बाबू, हा? खा खा. हा? हा, हा, हा. एकटे खाऊ नका, मग सगळ्या हॉटेल भर वाटा. हा पेढा. हा? हे वाटून टाक. नको काका, अहो घोटाळा होईल. तू रे. अरे प्रसाद सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो. बरोबर. हो विमा बाबू हा? सगळ्यांना वाटा. बर. हा हो थोडा शिल्लक ठेवा. हा? नको याची काकू अजयला घेऊन डॉक्टर कडे गेली आहे त्यांच्या करता. नको. तुला रे. हा चला चला. अहो काका माझा ऐका. ए वेळ असला तर रूमवर चल, बुद्धिबळाचा डाव टाकू. बुद्धिबळाचा डाव काय टाकताय? माझी बुद्धी भ्रष्ट व्हायची वेळ आलेली आहे. बुद्धू कुठला? तेव्हा शंकरा तुझा प्रसाद मिळणार आहे बघ सगळ्यांना. नमिताजी काय? हा पेढा घ्या, देवाचा प्रसाद. प्रसाद? हा? विमा बाबू, हा? खरं म्हणजे मी नास्तिक आहे, हा? पण तुम्ही म्हणताय म्हणून मी हा पेढा खाते. अरे वा, बंबोले ना. हा? शंकराचा प्रसाद. अहो मॅनेजर साहेब, पेढा अरे घ्या. वा. बंबोलीनाचा प्रसाद. किती चालणार रे विमा बाबू? कोण आहे? अरे पीटर, हे घे, हे पेढे घे, सगळ्या हॉटेलला वाटून टाक. सगळ्यांना. हा, बंबोलीनाचा प्रसाद आहे मोठा. जा, वाटतो मरे. कुठतरी पाहिल्यासारखा वाटतोय. टॅमॅट कुठं पाहिलंय हिला? कुठतरी पाहिलंय मी. लाज नाही वाटत एका सभ्य स्त्रीची लगट करताना? सभ्य? हो, माझी सून आहे ही. सोन शक्य नाही, काहीतरी घोटाळा आहे. काय म्हणावं निलेश तुला? देवाचा प्रसाद म्हणून भांग खायला घातलीस आपल्या बायकोला. काकू त्याचं काय झालं की? तुम्ही पुरुषांनी शेण खाल्लं तरी चालेल, पण कुलवंताच्या सुनेला हे शोभतं का? अरे खानदानी स्त्रीच्या खांद्यावरचा पदर जरा जरी ढळला तरी तिला मेल्याहून मेल्यागत होत. काकू तुझी काय चूक पोरी? हा निलेश एक पोरकट आहे, पण तुझे काका एवढे मोठे याना तरी. आता मला काय माहिती त्यांनी दिलेला प्रसाद हा असा प्रसाद निघेल म्हणून. तरी बरं, रिटायर होण्याआधी 2 वर्ष नशाबंदी खात्यात होत. साऱ्या हॉटेलला तमाशा केला. घोडा काय झाला, गाढव काय झाला. छी, जनाची नाही तरी मनाची तरी. राणी साहेबा गुन्हा कबूल कबूल. काकू मी हे चुकले, मला क्षमा करा. काकू माझंच चुकलं, पण लहानांचं चुकलं की मोठ्याने क्षमा करायला हवी ना. हे बघ काकू, वाटलंच तर या सगळ्यांच्या वतीनं मी कान पकडून उठाबशा काढतो, मग तर काही झालं. नको बरं. पोरी तू आता झोपून राहा, म्हणजे बरं वाटेल. झोप. तुम्ही चला. शिव 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 शिव. गाढवपणा झाला खरा आमच्या हातून. गेले. आईला भांग चढल्यावर काय तू चिकणी दिसत होतीस माहितीये? मजा आ गया. हात म्हटलं का? अरे काय झालं काय तुला? हा काय झालं? डोकं दुखतंय? उतारा म्हणून विस्कीचा एक पेक देऊ?
हो बर बर, एवढं रागवायला काय झालं? दाबतो. आली या भोगासी असावे सादर. अहो विमा बाबू, गोल 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 गोल. अहो, उठा उठा, तुम्ही माझ्या खांद्यावर झोपलाय. तुमचा खांदा आहे? मला वाटलं माझ्या घरीच वळकटीवर डोकं ठेवून झोपलो की काय. झोप अहो विमा बाबू, आता पुन्हा झोपायचंच असेल ना तर निदान साईड तरी चेंज करा. माझा खांदा दुखायला लागलाय. माफ करा, तुम्हाला उगीच कशाला त्रास. पण माझं डोकं सारखं गरगरते की हो. गोल गोल गोल. काय झालं काय कळलंच नाही. तो बंदूकवाला समोर बघितला आणि जे गपकन डोळे मिटले ते हात उघडले. भीमा बाबू, हा बंदूकवाला कोण? मॅनेजर, मागासपासून बराच वेळ झाला मी तुम्हाला विचारतोय, पण तुम्ही फक्त पान रेड्यासारखं तोंड उघडत. मॅनेजर, माझी 103 नंबरची रूम तुम्ही मला का देत नाहीये? साहेब, तुमचं पत्र फार उशिरा मिळाला साहेब. मॅनेजर, माझी लकी रूम तुम्ही मला का देत नाही? तिथे मिस्टर आणि मिसेस साधले आहेत. हा. त्यांना विचारून बघा साहेब. तुला विचारायला काय झालं? मला जाऊ पाहिजे साहेब. गोळी मारून खाण्याची झोप उडवली पाहिजे. साधले. ओके. आहा, तुम्ही मिस्टर साधले. होय, राईट. पण तुम्ही असं आगंतुकासारखे कोण? आगंतुक नाही, ठाकूर, मिस्टर ठाकूर. मला ही रूम हवी आहे. तुम्ही जरा दुसरी कुठली ते बघा. म्हणजे ऑफकोर्स दिस इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आणि बंदूक हातात घेऊन? गुड जोक मिस्टर साधले. डमट, बंदूक शिकारीसाठी. अरे इथल्या जंगलात तसे हरणं खूप आहेत. ते ठीक आहे हो, पण त्याचा या रूमशी काय संबंध? तुम्ही रूम मध्ये बसून शिकार करणार आहात का? गुड गुड गुड, एक्सलंट. त्याचं काय, या खोलीशी माझ्या काहीतरी सेंटिमेंट्स आहेत. सेंटिमेंट्स आहे? हा. कसल्या सेंटिमेंट्स? काय मिस्टर साधले, ते जरा खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. चंदन, ए चंदन. आले आले. चंदाबाई, हा अपमान मी विसरणार नाही. एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी लोळण घ्यावीच लागेल, नाहीतर मी नावाचा ठाकूरच नाही. चंदन, यांना ही रूम बदलून हवी. यांच्या काही या रूम संबंधी भावना आहेत तर आपण बदलून द्यायची का? तुझी पत्नी म्हणून माझ्याही काही भावना या रूमशी निगडीत आहेत. ही रूम सोडून मला कुठेही जायचं नाही. अहो पण अगं चंदन, माझं ऐकून तर घे. अगं पण मला झोप येते, जरा स्वस्त पडू दे. सॉरी ठाकूर. वेल डॅम इट. ओके ओके. पण काय हो मिसेस साधले, या तुमच्या मिसेस यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आवाज सुद्धा ओळखीचा आहे. या राहणाऱ्या कुठल्या? अगेन सॉरी ठाकूर. माझी मिसेस कुठली राहणारी हे अत्यंत खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. मिस्टर साधले, माझी तुमच्याकडे आणखी एक रिक्वेस्ट आहे. बोला. मी शिकार करतो, पत्ते खेळतो, जुगार खेळतो, रेस खेळतो, सगळं काही करतो, दारू पितो. पण काय, दारू एकट्याने प्यायला मजा नाही, कंपनी पाहिजे. कंपनी असेल ना तर डॅम मजा येतो. बोला, इंटरेस्टेड आहात का? असाल तर बोला, सालीला आत्ता खोलून टाकतो. कबूल. पण एक अट आहे. बोला बोला. माझ्या रूम मध्ये माझी बाटली, तुमच्या रूम मध्ये तुमची बाटली. ओके ओके. पण काय, सध्या ही रूम मी माझीच समजतो. तेव्हा पहिली बाटली माझी, नंतरच्या तुमच्या. ओके ओके. Cheers! पहिले 2-3 पेग मी असेच घेतो, नीट. मग स्टेप बाय स्टेप बाटली संपेपर्यंत. असं? आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, नाहीतर तिने आपल्याला कंपनी दिली असती. पण बरं झालं 2 पुरुषात 1 बाई असू नये. भांडणं होतात, दोस्ती दुश्मनीत बदलते. बरं. Damn it, मला अनुभव आहे ना त्याचा. असं?
माझा एक यार होता, यार मित्र होता, मित्र जीवलग मित्र. शिकार आम्ही एकत्र करायचो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो दोघं. एकदा याच हॉटेलात याच रूम मध्ये आम्ही उतरलो. हा पुढे पुढे पुढच्याच खोलीत एक सुंदर मुलगी उतरली होती. सुंदर, आमच्या दोघांच्याही नजरेत भरली ते. म्हणजे ती तुमच्या दोघांच्या मनात भरली. शिकाऱ्याला मन नसतं, असते फक्त नजर. बर. मी त्याला म्हटलं, यार चल नेहमीप्रमाणे ही सुद्धा शिकार आपण वाटून घेऊया. पण नाही, साल्याची नियत बदलली. त्याला एकट्याला ती हवी होती. एकट्याला. पण त्याला काय कळायच्या आतच त्या पोट्टीला मीच पटावली आणि या इथं याच खोलीत तिला घेऊन आलो. हा तुम्ही बसला आहात ना, तिथं तो बसला होता. त्याच्या समोरूनच अलगत अलगत तिला घेऊन आलो आणि या इथं या पंगतीला मी झोपवली आणि शिकार मी सोलू लागलो. कपडे काढायला लागलो आणि पाठ मोराहून मी तिला असा मिठीत घेणार, एवढ्या बंदुकीचे दोन आवाज ऐकू आले. मी खाली उतरलो, इथं आलो. इथे इथे तो मरून पडला होता, गोळी लागून. म्हणजे तुमच्या दोस्ताने आत्महत्या केली? इथे इथे या इथे तो असा पडला होता. इथं? हा इथे. किती इंटरेस्टिंग आहे ना गोष्ट. म्हणून मला ही खोली आवडते. या खोलीत मी एकटा कधीच असत नाही, माझी जीत माझ्या बरोबर असते. मिस्टर, या खोलीत दारूची आणि बाईची मजा काय औरच आहे. बघितलं, दारूच्या 2 घोटांची किमया. जे सेंटिमेंट तुम्हाला सांगायचं नव्हतं ते सुद्धा सांगून टाकले. ओके ठाकूर, आता नाही तर संध्याकाळी बघू तुमच्या खोलीबद्दल. एक माझं सामान थोडं पाठवून द्या. ओके, डोंट वरी. हो नाही, हो नाही. शिकाऱ्यानं कोणाला तरी गोळी घातली. क्या लावले लावले, मजा आहे आज, मजा आहे खाने का. हो बाई, तुम्ही मला काय म्हणालात काय? हो हो, मी तुम्हाला शिव्या दिल्या. काय म्हणायचं तुम्हाला? सुंदर. नाही नाही, डॅमेट, आपल्याला तुमची तिखट जुबान जवानी आवडली. बाय द वे, तुम्हाला एवढ्या शिव्या येतात की आणखी काय येतात? नाही नाही, म्हणजे येत नसतील तर शिका, पाठ करा. बाय द वे, तुम्हाला रस्ता आवडतो? रात्री आपण फर्स्ट क्लास रस्ता. नाईस मीटिंग घेऊ, नाईस मीटिंग घेऊ. बाबा पीटर. साहेबा. पीटर, ए पोरगी कुठल्या रूम मध्ये उतरली आहे? 110 नंबर मध्ये, तुझ्या रूमची एकदम समोर. डॅम गॉड. या 8 नंबर आपल्याला किती लकी ठरते ते तर बघू. मा की 8. ये सुनबाई, काय झालं भैया? काय तो तडफडणारा मुका प्राणी यांनी पाहिला आणि यालाच कापर म्हणलं. अगदी हळव्या मनात आहे, सशाचं काळीज आहे दिसतं. खरंच वहिनी, तो ससा इतका छान खेळत होता, बागडत होता. वाटलं जवळ जावं आणि त्याला छातीशी घट्ट धरावा. मी जवळ जाणार, तोच एकदम त्याला म्हणतो. काय ग, एखाद्या वेळेला तुलाच गोळी लागायची. त्या शिकारीची चांगली खरंच पट्टी काढा तुम्ही. हो, आता जेवायला गेलो म्हणजे चांगलाच बघतो त्याच्याकडे. अरे हो काका, तुमची जेवण व्हायची असतील ना अजून? अरे पण यांची काळजी करू नका, मी आहे. तुम्ही जा जेवायला. आणि मग निलेश भैया रागावला तर? बर बर. तुझ्या जेवणाचं काय? नको, मला फक्त दूध पाठवून द्या. दूध? बर, चला चला. हे बघा नमिताजी, माझ्याकडून तुम्ही एखादी पॉलिसी घ्या, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. हे पहा विद्याधर गदाधर. गदाधर नाही हो, गंगाधर. गंगा नदीला सब कुछ धराधर. तुम्ही मला विमा या विषयावर आतापर्यंत इतकं लेक्चर दिलंय की मी त्यावर एक मोठा प्रबंध लिहू शकेन. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. तरी पण मी विमा उतरवणार नाही. पण उद्या जर तुम्ही चुकून मेलात तर मग? नाही, मला मृत्यूचं भय वाटत नाही. मरणात देखील एक सुंदर थ्रिल आहे असं मला वाटतं.
तरी पण मी तुम्हाला निराश करत नाही. हा? तुम्हाला पैशाची गरज आहे ना? माझ्या कादंबरीतलं एक प्रकरण मी तुम्हाला डिक्टेट करते. हो, पण तुमचं अक्षर चांगलं आहे ना? अक्षर चांगलं आहे. शाळेमध्ये असताना कुस्ती लिहिण्यामध्ये माझा नेहमी पहिला नंबर असायचा. कुस्ती म्हणजे कित्ता गिरवता. या माझ्या खोलीत. अहो, डिक्टेशन साठी. असं चला तर मग मला काय दरवाजात नाही या. खिडकी आहे होय? मला वाटलं दरवाजा. दरवाजातून जायची सवय नाही ना, त्यामुळे मग. लिहिताना मी नेहमी उदबत्ती लावते. अच्छा, मी झोपताना नेहमी उदबत्त्या लावतो. आणि तिने लावलेला उदबत्तीचा सुगंध त्याच्या नाकात शिरला आणि तिच्या सौंदर्याच्या दर्शनानं आधीच पागल झालेला तो पागल प्रेमी आणखी खुळा झाला. अहो, बघत काय राहिलात? लिहा ना. लिहायचं? मला वाटलं तुम्ही खाली पिली दम देताय का काय. मला लिहितो ना. तिनं लावलेल्या मेणबत्तीचा सुगंध त्याच्या कानात शिरला. मेणबत्तीचा नाही, मग उदबत्तीचा. उदबत्ती आणि सुगंध कानात नाही शिरत काही, मग नाकात शिरतो. नाकात. अरे होय की, माझ्या लक्षातच नाही. आणि तिच्या सौंदर्याच्या दर्शनानं वेडा झालेला तो पागल प्रेमी आणखीन खुळा झाला. ती घाबरली. कोण? हा, ती घाबरणार. साहजिकच आहे हो. म्हणजे कोंडाला बघितल्यावर कोणी घाबरणारच की. मध्ये मध्ये बोलू नका. मध्ये मध्ये ती घाबरली. ती घाबरली. प्रश्नचिन्ह? प्रश्नचिन्ह नाही, उद्गार चिन्ह. खरे. मला सगळी चिन्ह ठाऊक आहे. तिनं त्याचं पुरुषी आव्हान स्वीकारायचं ठरवलं. ती पाठमोरी झाली. तिनं आपल्या खांद्यावरचा पदर खाली टाकला. मुद्दामच. पण तुम्हाला पदरच कुठे? मी नाही हो, मग? त्या कादंबरीतल्या नायिकेनं. हा, कादंबरीतल्या नाही. तिनं आपला पदर खाली टाकला. लिहा. मुद्दाम. मुद्दामच. हा, लिहिलं. पुढे. पुढे हं? पुढे तो जवळ येईल. आपल्याला बाहुपाशात घेईल या आशेने ती त्याच्याकडे पाहू लागली. शेवटी तिनंच आपले बाहू पसरले. आणखी जागा नाही हो. माग सरकायला संपली. तिची आर्तता, तिची व्याकुळता त्याला जाणवली. पण पुढे होण्याची त्याची हिंमतच झाली नाही. मग मी हिम्मते मर्दा तर झाला खुर्दा हे वाक्य ऍड केलं तर चालेल का? नको, मी सांगते तेच लिहा. लिहा. शेवटी तीच त्याच्या जवळ गेली. आवेशानं, आवेगानं. शेवटी तिनंच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली काय म्हणाली? राजा, हो राजा, हो. आज आपल्या मिलनाची पहिली रात्र ना रे. काहीतरी काय? आपल्या मिलनाची रात्र कुठे आहे आज? आपल्या मिलनाची नाही काही, नायक नायिकेच्या मिलनाची पहिली रात्र. कादंबरीतली गोष्ट आहे होय. शेवटी तिनं आपल्या अंगावरची साडी फेकून दिली आणि अरे बापरे, पहिल्या रात्री एवढ्या भानगडी असतात होय. माझं अजून लग्न झालं नाही हो. आधी माझ्या बहिणीचं लग्न आणि मग माझं. पुढं 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 काय तरी झालं असेल. पुढं सांगा हो, लवकर सांगा. मिलनाच्या रात्री काय झालं लवकर सांगा. थांबा हो, थांबतो. मला जरा विचार करू दे. नाही, तुम्ही विचार करा पण लवकर सांगा हो. मला धीर काय बरं होईल. लवकर सांगा. पुढे काय झालं मी सांगतो. त्यानंतर खलनायक खोलीमध्ये आला आणि त्याने नायकाची मानगूट पकडली. हाय शिकारी, होय. तुम्ही आणि या खोलीत काय? इकडे तुमचं हरण पळून आलं की ससा? नाही म्हणजे ससा पळाला म्हणून शिकारी पळाला. अरे आपण हरणाची आणि सशाची शिकार खूप केली आहे. आता आम्ही आलो ते आमच्या बुलबुलाशी जरा गुलुगुलू गोष्टी करायला. गुलू 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 गुलू. तेव्हा बुलबुला, या उंदराला बाहेर काढ. मी उंदीर? नमिताजी याला सांगा हो, ज्या बोक्यासारखा मी काही आगंतुक आलेलो नाही या खोलीमध्ये. बरं तुम्ही सांगा आपल्या मिलनाच्या रात्रीची पहिली गोष्ट. भीमा बाबू पुरे आता. का दमलात वाटतं? नाही हो, मग लिंक तुटली आता. कोण? पुन्हा बसू केव्हा तरी.
हे घ्या तुमचे मेहनतीचे पैसे. फक्त 2 रुपये. अहो तसं मी पानाला 12 आणे देते फक्त. 2 पानाचे मिळून 1.5 रुपये. आणि वरचे टीप म्हणून ठेवून टाका. ठीक आहे. गरीबाला 2 रुपये सुद्धा डोंगरावेडे मोठे वाटतात. भीमा बाबू, मला सांगा, तुम्ही असे दरिद्री भुक्कड, तुम्हाला एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहणं परवडतं कसं काय? हो ना. कसं परवडतं? हो भीमा बाबू, काय 8 दिवस इथे राहिलात आणि फक्त 2 रुपये जमा केलेत. बाकीचे पैसे कुठे आहेत? काय करणार? या खेपेला विम्याचं काही जमलंच नाही ना. मॅनेजर साहेब, तसं पाहिलं तर मी फक्त दिवसातून एकदाच जेवतो आणि रात्री सुद्धा मी काम करतो आणि मी झोपतो सुद्धा यांच्या बरोबर इथंच झोपतो. अहो, माझ्याकडे उपकार करत नाही तुम्ही. मालकाचा जबाब मी काय देऊ? मला लवकरात लवकर पैसे पाहिजेत, नाही इथे राहता येणार नाही तुम्हाला. इडियट. त्या मायला मॅनेजरच्या डॅम फुल राजकाल साला. त्याला शिवाय देऊन काय उपयोग आहे पीटर? त्यानं आपलं नशीब थोडंच बदलणार. विमा बाबू, हे 25 रुपीज. टेक मॅन आणि थ्रो त्या मॅनेजरच्या फेसवर. तू पण माझ्यासारखाच गरीब. आणि असू दे रे, गरीबच गरीबाची मदत करतो, त्याची इज्जत करतो. हे तू टेक मॅन, तुला मेरी माऊलीची आण आहे. टेक इट. ठाकूर, कसला एवढा विचार करतोस रे? नमिता, गेले काही दिवस मी बघतोय तू अशी का वागतेस काही समजत नाही. तू मला भुलवतेस, त्या निलेशला नादाला लावतेस. इतकंच नव्हे तर तो भुक्कड भीमा बाबू त्याच्याशी लगट करते. त्याला 2 रुपये देतेस, त्याचा अपमान करतेस. गॉड नोस तुझं काय चाललंय. ठाकूर, त्या दिवशी मी विमा बाबूंना 200 रुपये देऊ, पण तेवढे पैसे मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जी खुशीची पावती मला दिसली असती ती मला नको होती. 200च्या 2 रुपये मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जी तडफड, वेदना मला दिसली, त्यात माझा आनंद होता. आणि खरं सांगू ठाकूर, यातूनच माझ्यातला लेखक जागृत झाला. नमिता, जो जो मी तुझ्या सहवासात येतोय तो तू अधिक गूढ बनत चालली आहे. आणि जो जो तू माझ्या सहवासात येतोस तो तुझं गुड मात्र मला उलगडत चाललंय. कसं? शिकारी, स्वतःची शिकार स्वतःच करणारा तू एक दुःखी माणूस आहेस, खरं ना? माझंही लग्न झालं होतं. मला एक सुंदर बायको होती. बापदाद्यांचा रगड पैसा होता. घराची संसाराची कशाचीच फिकीर नव्हती. एकदा रत्ना 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 मी काय पाहतोय? माझी बायको एका नोकराच्या मिठीत डॅमेज. माझ्या बायकोची नुसती आठवण जरी झाली तरी जगातल्या सगळ्या बायकांबद्दल मला तिरस्कार वाटायला लागतो. माझा सुद्धा. प्लीज नमिता, तुझा मला एकट्याला बसते. हॅलो, हा कोल्हापूरचा टंकवलं. हा द्या द्या. पी मी निळकण बोलतो. हा हॅलो, काय म्हणता काय तुम्ही? हे बा 2-3 दिवस वाट बघू, नाही तर मी स्वतः कोल्हापूरला येतो. हा नक्की. काय म्हणावं या कार्ट्याला. कोणाचा आला होता फोन? निलेशचा? कोल्हापूरला असतं तर फोन करील. म्हणजे 1 दिवस मीटिंगला हजर राहिला, बाकी दांडीपूल. पण मग निलेशला सांगून आला तर स्थळाचं काय करायचं? लोणचं करा, नाही तर मी त्या पूरला पाहतो. मीच लग्न उरकून टाकू. काहीतरीच काय बोलायचं? मूर्खासारखे प्रश्न कसले करता? 25-30 हजार रुपये घेऊन गेलाय, कुठल्या लफड्यात गुंतलाय तुला ठोक. बोल का? आई आई ऐक काय झालं? बरं वाटत नाही का? अगं डोकं दुखतंय आणि अंग पण. दारू प्यायची कशाला? तू सोडलीस ना, मग तुझ्यावरची माल प्यायला नको. एवढी दारू घ्यायची कशाला?
गोळी घे. कसली आहे? विषाची नाही, घे. डोकं थांबेल. कसली म्हणे. का तुटते? हो. ये, मी चेपून देते, ये. जरा जोरात दाब ना. अरे हो हो, किती ओरडतोस लहान मुलासारखा, जरा सहन कर की. ए चंदा, काय? तू मागच्या जन्मी माझी बायको होतीस काय ग? मागच्या जन्माचं सोड, पण माझं लक्ष पुढच्या जन्माकडे. वा वहिनी, छान विनोद सांगितला. भाऊजी थांबा, मी खिडकी बंद करते. नको नको वहिनी, खिडकी नको बंद करू. जरा मोकळा आकाश दिसू देत. त्या मोकळ्या आकाशात मी नेहमी स्वप्न पाहतो. काल रात्री मी कुठलं स्वप्न पाहिलं सांगू? स्वप्न? सांगा सांगा भाऊजी, आमच्या जाऊबाईचंच असणार, हो की नाही? हे ग का वहिनी, ही कसली चेष्टा? बोल बाबा, असे लागवायचे नाही. हा सांगा. अशाच एका हिल स्टेशनवर काकांनी बंगला बांधलाय. त्या बंगल्यात काका काकू, निलेश भैया, तू आणि मी एकत्र राहतोय. 5 पाखरांचं एकच घरट. 5 पाखरांचं एकच घरट? बंगल्याभोवती फुलबाग, सभोवती हिरवगार गवत. ए वहिनी, तू कधी अनवाणी पायाने गवतावरून चाललीस का ग? कसं अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं बघ. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. त्या बागेत एक छोटासा झोपाळा, आणि त्या झोपाळ्यावर आपण दोघं बसून खूप उंच उंच झोके घेऊ, अगदी आकाशाला हात लागेपर्यंत. वहिनी, मला जरा मापलं दे ग. क्या? अजय भैया, ही बासरी माझीच. तुम्हाला बासरी वाजवता येते? हो. मला वाजून दाखवा ना. नको वहिनी, आज नको, पुन्हा केव्हा तरी. ठीक आहे, नसेल वाजवायचं तर नका वाजू. वहिनीच्या शब्दाला काय किंमत आहे? तुमचंही बरोबर आहे म्हणा. वहिनीला संगीतातलं काय कळते? तसं नाही वहिनी, मी तुला कसं समजावून सांगू वहिनी, म्हणजे मी नको एवढं डोळ्यात पाणी आणायला. साधी बासरी वाजून दाखवता येत नाही आणि म्हणे वहिनीला झोपाळ्यावर बसवणार, उंच उंच झोके देणार. मी जाते कशी माझ्या खोलीत. अजय, काय अजय? डॉक्टरने तुला बजावलं होतं ना की बासरी वाजवायची नाही म्हणून. काका, काय झालं अजय भैया? हे रक्त कशामुळे? काकू, काय झालं अजय भैया? काकू, तुम्ही बोलत का नाही? तुम्हाला माझी शपथ आहे. काय झालं अजय भैया? डॉक्टरने अजयला बासरी वाजवायला मना केली. का? कसं सांगू तुला? अजयला फुफ्फुसाचं कॅन्सर झालं. अजय भैया, तुम्ही का नाही सांगितलं मला? मी बासरी वाजवायचा आग्रह ठरला नसता. हे सगळं माझ्यामुळे झालं. तसं नाही वहिनी, खूप दिवस इच्छा असून मी बासरी वाजवली नव्हती. सारे सूर कोंदटले होते आतल्या आत. ते मोकळे झाले तुझ्यामुळे. अजय भैया. वहिनी, अगं कधी नव्हे ते तुझ्या भाऊजीकडे काही मागितलं आणि मी ते तुला दिलं. त्यात एवढं वाईट काय वाटून घेतेस? अजय, अजय, फार बोलू नकोस रे. ही झोपेची गोळी घे
आणि स्वस्थ पडून राहा. बर, मी डॉक्टरकडे जाऊन येतो. हो. माफ करा हा, तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, पण मला तुमचा 1 मिनिट पाहिजे. मला 5 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. हे सांगायला ना की मी तुमचा विमा उतरवावा, तुमच्या बहिणींच्या लग्नाला हुंडा द्यावा. काय हो, तुम्ही कित्येक लोकांना हे सांगितलं, मग त्यापैकी एकाने सुद्धा विमा का नाही उतरवून घेतला? त्यांना आपल्या मरणाची फिकीर नसेल. गुड जोक, गुड जोक, गुड जोक. मला असं सांगा, तुम्हाला असं म्हणायचंय शिकारीला आपल्या मरणाची फिकीर असते? हसू नका, हसू नका. हा. समजा तुम्ही शिकारी लोक हरणाची शिकार करायला जंगलात गेलात, हा, आणि समजा समोर दत्त म्हणून वाघ येऊन उभा राहिला. दत्त म्हणून? हा. कोण? वाघ. वाघ. मांजर नव्हे, वाघ. हम्म. हा. आणि तुमच्या बंदुकीचा नेम चुकला. हा. म्हणून विचार करा आणि विमा उतरवा. तुमच्या वारसदारांना 4 पैसे तरी मिळतील. तुम्ही मेलात तरी हरकत नाही, पण तुमच्या वारसदारांना 4 पैसे मिळतील. 4च. ठीक आहे, ठीक आहे. विचार करायला हवा मला. विचार. पण मला दारू पिता पिता विचार करायला फार आवडतं. असं त्यात एक अट आहे, तुम्ही मला दारू प्यायला कंपनी द्यायची. ते दारू म्हणजे ते म्हणजे ते पाप म्हणजे ते आयुष्यात कधी दारूला शिवलं नाही हो. त्यावेळेस टोके तो दरवाजा चालायला लागायचं, आणि जरा उशीर केला तर मी तुम्हाला गोळी घालीन. अरे वा, बंदूक पण नाही वाटत तुमच्या. तुमचा विमा उतरवलाय. या सगळ्या गडबडीत माझा विमा उतरवायचंच राहून गेलं. गुड गुड गुड. बसा. बसतो ते, पण ते दारू घ्या घ्या. असं काय करताय? मी किती दारू घेतली नाही हो. बरोबर आहे. मग आता सुरुवात करा. हाय सोसायटीत वावरायचं असेल ना, तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे दारू घेणे. अच्छा, तुम्हाला माझी पॉलिसी उतरवायची आहे ना, मग हे आधी घशाखाली उतरवा. म्हणजे पहिले हे घशाखाली उतरवायचं आणि मग पॉलिसी उतरवायची. करेक्ट. शिरला शिरला डोक्यात. चांगलं. वास येतो. होतं सुरुवातीला तसं, मग नाही काय होत. कशाला आग लागली? बोला, किती हजाराचा विमा उतरवता? बोला. किती हजार ते तुमच्या हातात आहे. खरं काका काय, आपण असं करूया, आपण एका पेगला 50,000 ठरवू. एका पेगला 50,000 म्हणजे 2 पेगला लाख रुपये. ठीक आहे. आयुर्विम्याला पर्याय नाही. मग असं करा, ह्याच्यावर सही करून कशावर फॉर्म देतो. बाबू, ही झाली तुमची पॉलिसी. माझी पॉलिसी जरा वेगळीच होती. अहो, मला दारू प्यायला कोणाची कंपनी नव्हती, म्हणून तुम्हाला बसवलं. विचार करा. येस, मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐका. या थोड़ी सी जो पीली है, धक्का तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, अंगा मैं जो बरखा थोड़ी सी जो. आईला विमा बाबू. विमा बाबू तुम्ही आणि घेतली मध्ये. सरळ तुम्ही सरळ उठा. तेवढीची जे घेतली तर वाघबोटीत बसल्यासारखं वाटतंय. आगबोटीत बसून पीत असेल त्यांना काय वाटत असेल? त्यांना रॉकेट मध्ये बसल्यासारखं वाटत असेल. रॉकेट. बाबू, तुम्ही दारू प्यायला काय करणार? तुमचा जो शिकारी म्हणाला दारू प्या, मग मी पॉलिसी घेतो. मी त्याला विम्याचे फायदे पटवून दिले, त्यांनी मला दारूचे फायदे पटवून दिले. मला म्हणाला धंदा करायचा असेल तर पहिल्यांदा बाटली पासून सुरू करा. तसंच ब्रिटिश समाजाला वावरायला पाहिजे, पार्ट्या मीटिंग सगळं काही अटेंड करायला पाहिजे असं म्हणाला. रेसकोर्सवर जायला पाहिजे
असं सुद्धा म्हणाला. झालं तर वेश्येकडे सुद्धा जायला पाहिजे असं देखील म्हणाला. हो. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात. निलेश, नाही हो, आम्ही गरीब असू, आम्ही लाचार असू, पण जिला एकदा बहीण मानली तिला आयुष्यभर बहीण मानू, मग ती खरी वेश्या असली तरी. यू सेंटिमेंटल फूल. चंदनताई, अशा परिस्थितीत मी तुमच्या समोर यायला नको होत, पण काय करणार, बहिणीचं लग्न जवळ आलंय ना. लाचार आहे हो. म्हणजे लग्न करणं इतकं कठीण असतं? तर हो, लग्न म्हणजे हुंडा, करणी, जेवणावळ, मानपान, म्हणजे नाही म्हटलं तरी 10-15 हजारापर्यंत खर्च जातो. हं. आणि अशा 3 बहिणी आहेत हो मला लग्नाच्या. बापरे, एवढा खर्च? निलेश, त्या मानानं आपलं लग्न पण स्वस्तच झालं नाही? तुम्ही रजिस्टर केलं असेल लग्न? हो ना, रजिस्टर मध्ये नाव लिहिलं. झालं लग्न. ओ, तुमची अश्रुभरी कहाणी ऐकून ऐकून पाठ झाली. आता फुटणार का थोडी घेणार? नाही, दारू नको. मी माझा विमा उतरवलेला नाही. नाही उतरवलेला ना? मग चला फुटा. फुटतो. थांबा विमा बाबू, ही 500 रुपये घ्या. घ्या. विम्यासाठी नाही, तुम्ही मला बहीण म्हटलं ना, त्या नात्याने देते. तुमच्या बहिणीच्या लग्नाची भेट म्हणून. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, दारू पण भावाला कधी बहिणीकडे जाऊ नये. हसायला काय झालं? हसायला काय झालं? अगं ताई, या एका शब्दावर तू आपल्या अख्ख्या दिवसाची कमाई दान करून टाकलीस. ताई, बहीण, आई या शब्दांची कधी किंमतच कळणार नाही रे तुला. म्हणजे निलेश, राघवनाची तुला एक सांगायचं होतं. काय? पैसे हवे असतील? हं? नाही, तुला वेगळंच सांगायचंय. काय? मी काकूनी सांगितलं. अगं काका काकूनी काय सांगितलं? तुझ्या मुलाची आई हो. काय? माझ्या मुलाची आई? होशील हा? तू आई कुणापासूनही होशील, पण तुला साऱ्या मुलीच होऊ दे, म्हणजे म्हातारपणी तुला धंद्याला बरं पडेल ना. येस, कमिंग. एक्सक्यूज मी मॅडम, मी बिलासाठी आलो. ओ, बिलासाठी? मॅनेजर, मला जरा तेवढी ओढणी देता का? ओढणी देतो ना. द्या ना. घ्या ना. द्या ना. घ्या ना. खाला ना. हलतो ना. ओढणी माझ्या अंगावर घाला. अहो घाला ना. घालतो ना. घाला ना. ओढणी. थँक्यू. मॅडम, तुमच्या नावावर 1000 रुपये बिल झाले. 1000 रुपये? होय. तुमचं भाडं, जेवण, कंकॉल्स, ड्रिंक्स आणि वारंवार माझ्याकडनं सुट्टे नाहीत म्हणून घेतलेले 230 रुपये. करेक्ट. तुमचा हिशेब अगदी करेक्ट आहे. थँक्यू. मेन्शन नॉट. माझ्याकडे 2 चेक्स आहेत, त्यातला एखादा जरी बसला तरी तुमचं बिल भागून जाईल. कुठल्या बँकेचे? एक ठाकूर बँकेचा आणि दुसरा? दुसरा. हॅलो नमिताजी. हॅलो.
नाही म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं. नॉट ॲट ऑल. नाही नाही. मॅनेजर हो मॅनेजर, तुम्ही उद्या सकाळी येता का प्लीज? हो, सकाळी तर सकाळी, पण तेवढा चेक द्या. जरूर. गुड नाईट मॅम. गुड नाईट सर. गुड नाईट. निलेश, तुम्ही आणि या खोलीत? हो, म्हंटल तुम्ही एवढ्या मोठ्या लेखिका, लोक तुमचा सत्कार करतात, तुमचं मानपान करतात, मग माझ्यासारख्या पामरानं काहीतरी करायला नको, म्हणून ही छोटीशी भेट. हा, तुम्ही माझे इतके फॅन असाल असं वाटलं नव्हतं. ओ, नेकलेस आवडला? पण तुम्ही स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात घालाल तर मात्र फारच आवडेल. इट्स माय प्लेजर. नमिता, काय मग आवडला ना हार? थँक्स. कोण? मी. काला तुम्ही? का मला तो हवी आहेस? निकलच्या कमीने कुत्त्याची औलाद. अरे जा जा हरामजादे. तुम्ही रुबाब करतो साला. आवाज गौरबाईची कुठी चंदाबाई. त्यावेळेत यादा ही जुबान. मी ओळखली तुला. अगं तू त्या गोहरबाईच्या कोठ्यावरची चंदाबाई. अरे अयो, एक तुझा एका रात्रीचा भाव तो काय? किती पाहिजेत? नाही नाही, 100, 200 गैरसमज झालाय. 300, 400, 500, 600, 700, 800. त्यावेळेस अरे एखाद्या वेश्येचा उपभोग घेण्यापेक्षा एखाद्याच्या बायकोचा, एखाद्याच्या सुनेचा, एखाद्याच्या बहिणीचा, एखाद्याच्या बाईचा उपभोग घेणं, अरे कल्पनात किती गोड आहे नाही? अरे एकूण काय? हा याद राख पुढ्याला तर. बंदुकीची भीती मला दाखवू नको. या खोलीत माझा अजून पराभव झालेला नाही. मीच मरावाची तुझी इच्छा आहे ना? नाही चंदा. ठाकूर, माझ्यावर दया कर. अरे निलेशनं फार मोठी जबाबदारी टाकली माझ्यावर. त्यानं मला आपली पत्नी बनवली. काका काकूला एक कळतं कामा नाही. ठाकूर ठाकूर, मी हात जोडते, दया कर माझ्यावर ठाकूर. मी भीक मागते ठाकूर, माझ्यावर दया कर ठाकूर. माझ्यावर ठाकूर दया कर. चंदा, याचा अर्थ काय चंदा? मी नाहीये बघून इथं सुद्धा धंदा सुरू केलास? खोटं बोलू नकोस. तो ठाकूर इथं कशाला आला होता? ही बंदूक या नोटा, याचा अर्थ काय? काय निलेश, नाही तुझं काहीतरी गैरसमज होतं. आधी तो शिकारी माझ्या आबरून लुटायला, पण मी त्याला. बस कर तुझं हे पतिव्रतेचं नाटक. हरामखोर. निलेश, कुठे निघालास तू? मी निघालोय त्या शिकाऱ्याच्या बच्चाला जाब विचारायला. सोड मला. ठाकूर, त्यानंच मला ठाऊक काय तू इथं कशासाठी आलायस ते. तू हेच विचारायला आलायस ना की तुझ्या अपरोक्ष मी तुझ्या बायकोच्या खोलीत का गेलो म्हणून. गेलो. नमिताच्या खोलीत मी तुला बघितला आणि म्हणून मी तिच्याकडे गेलो. नमिता काय तुझी लग्नाची बायको नाही? चंदा आहे तुझी. ठाकूर, ओरडू नको. आहिस्ता बोल, नाही तर सगळ्यांना समजेल की पतिव्रता चंदन ही गोहरबाईच्या कोठीवरची एक वेश्या आहे. ठाकूर, आज मी तुला जिवंत ठेवत नाही. तू कोण मारणार मला? मला मारलंय तुझ्या त्या सालीनं.
आपल्या सभ्य समाजातल्या कित्येक प्रतिष्ठित बायका कशा असतात ते ठाऊक आहे मला. मी अनुभव घेतला त्याचा. साली कोठीवरची फालतू बाई ही प्रामाणिक असू शकते खादीशी. ही एक वेश्या प्राणाची बाजी लावून आपली आबरू वाचवते एका भाडोत्री लावण्यासाठी. चाल्या निलेश, अरे हेवा वाटतोय मला तुझा आणि धिक्कार वाटतोय माझा. त्या खोलीत माझा आजपर्यंत कधीही पराभव झालेला नाहीये. आज झाला तो एका वेश्याने करावा. नाही निलेश, आण ते बंद करून. अँड फॉर गॉड सेक प्लीज गेट आउट. नाही ठाकूर, नाही ठाकूर, नाही ठाकूर, सोड दिले. नाही ठाकूर, ठाकूर काय केलं तू? कशाला पण तू काढू शकशील माझी? काय झालं? त्याला गोळी लागलेली आहे. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. मरू दे मरू. ठाकूर. चंदन, कोण? तुम्ही इथं? म्हटलं घ्यावी सती सावित्रीची भेट. इतके दिवस तुझं माहेर समजलं नव्हतं. आज तर शिकाऱ्यामुळे समजलं. तुझं कुलशील, तुझं घराणं, तुझं खरं नाव छंदाबाई. मुद्द्याचं पोट. मुद्दा एकच, मला पैशाची गरज आहे. फक्त 3000 रुपये. ते दिले नाहीस तर तुझ्या काका काकूंना सांगेन तुझं पवित्र घराणं गोहरबाईचं. गोहरबाई, मला काही फरक पडणार नाही, पण काका काकूंना दुखवल असं काय करू नकोस. मला सुखी केलंस तर ते कशाला दुखी होतील? थांब. घे. एवढे कमी पडत होते हे घे. हे पण घे. आणि नाही, पण मला वचन दे कुठे बोलणार नाहीस म्हणून. छे छे, काळजी करू नकोस. मी शब्दाला अगदी पक्की आहे. थँक्यू डार्लिंग. त्यामुळे मला वाचवण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणाचंही रक्त मिळू नये. चला, तुझंच रक्त माझ्या रक्ताशी जोडावं. रक्ताचं मला ठाऊक नाही ठाकूर, पण मला वाटतं आपण घेत असलेल्या अल्कोहोलचा ब्रँड एक असावा. थँक्यू निलेश, थँक्यू. इट्स ऑल राईट ठाकूर. सुनबाई, सुनबाई, अगं सुनबाई. काका, काकू, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले शक्यतो लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये अजयला हलवायला. त्याची प्रकृती गंभीर आहे. आता त्याची काळजी परमेश्वराला. नाही, काय सांगता काका? हे खोट आहे काका. हे खोट. काकू, मी देवाजवळ प्रार्थना करेल माझ्या अजयसाठी. हवं तर माझा. असं बोलू नकोस पोरी, असं बोलू नकोस. अजय काय, तू काय, निलेश काय, तुम्ही सगळे आमचीच मुलं आहात. कोणत्या आईला आपली मुलं 27 होऊ दे असं वाटेल. खूप जगा, सुखाचा संसार करा काकू. आणि हो, एखादं नातवंड दे आम्हाला खेळवायला. नाहीतर रमशील आपल्या संसारात आणि विसरून जाशील काका काकू. कसं का म्हणता काका?
अहो आजपर्यंत आई वडील भाऊ बहीण ही नाती कळलीच नाहीत. ती मला तुमच्या रूपाने मिळाली आणि आज तुम्ही सुद्धा मला सोडून जाते एकटीला. असं बोलू नकोस पोरी, असं बोलू नकोस. सासरी कंटाळा आला की आमच्याकडे ये, माहेर वाशील म्हणून. हो, तू आम्हाला भेटशील, निलेश आम्हाला भेटेल. हे भेटतील पण मी भेटेत की नाही कोणास ठाऊक. हा, मला ठाऊक आहे तू असं का म्हणतेस ते. तुम्ही दोघांनी चोरून लग्न केलंय म्हणून तू घाबरते. घाबरू नकोस. हे पत्र घे, मी निलेशच्या वडिलांना लिहिलंय. त्याला दाखव, म्हणजे बघ तो तुला सून म्हणून पत्करतोय की नाही ते. आणि तू सुद्धा वाच. वहिनी वहिनी. अजय काकू काका अजय डॉक्टरनी सांगितलेलं अजयला माहित नाही. सांभाळा. हा, वहिनी. ए वहिनी, वहिनी इकडे बघ ना. वहिनी. वहिनी. अजय भैया. वहिनी, काका काकूंनी तुला सांगितलंच असेल की आम्ही निघालो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम नाम घ्यावा. अजय भैया माझ्या पाया पडू नकोस. का असं का म्हणतेस वहिनी? अगं असं म्हणतात की या जन्मीची वहिनी ही पुढल्या जन्मी मोठी बहीण होते. असं म्हणतात? हो. या जन्माची वहिनी पुढल्या जन्मी मोठी बहीण होते. मग मी दर भाऊबीजेला चंद्राकडे बघून प्रार्थना करेन, माझा अजय भैया बरा होऊ दे, खूप खूप मोठा होते आणि काका काकूंना सुखी करू दे. वहिनी, हे घे बासरी, माझी आठवण म्हणून. आणि काका काकूंना नीट समजावून सांग, म्हणावं आता डॉक्टर सांगतील की सगळी औषधं मी घेईन, चांगला बरा होईल आणि मग धावत मी तुझ्याकडे येईन आणि ही बासरी मागेन आणि तू थांब म्हणून सांगेपर्यंत मी वाजवत राहीन. चंदन. अजय बेटा, चला आपल्याला उशीर होतोय. रे काका अंकल, कसे या? पण निलेश तर अजून पत्ता नाहीये. निलेश साहेब येऊचा ना, त्याचा फोन आलो होतो. तू इस्पितळातच राव ना त्या शिकाऱ्याबरोबर. ठीक आहे, त्याला सांग आम्ही गेलो. थांबा काका. अगं, सुखी राहा बेटा. हे बघ, हसून निरोप द्यावा म्हणजे जाणाऱ्याने बरं वाटतं. हं? चला. चल बेटा. काकू, येऊ स्टँड पर्यंत तुम्हाला पोहोचवायला? हो हो, चल ना. आल्या. विमा बाबू, विमा बाबू, अखेरपर्यंत आम्ही आमचा विमा तुम्हाला उतरू दिला नाही. बर, निघालो आम्ही. निघालात? हो निघालो. नमस्ते. नमस्कार. विमा बाबू, तुम्ही माझा विमा उतरवाल? काका काकूंना नॉमिनी करा. नाही अजय बाबू, मला तुमचा विमा नाही उतरवायचा. तुम्ही खूप खूप जगावं असं मला वाटतं. पण माझ्याकडून काही मदत? ती मदत तर केव्हाच झाली आहे. तुमच्या काकांनी विमा नाही उतरवला, पण मदत म्हणून मला पैसे दिले. अजय, आपल्याला उशीर होतोय. बरं आहे विमा बाबू. हॅपी जर्नी अजय बाबू, हॅपी जर्नी. नमिता, काका काकू गेले. मी एका बंधनातून मुक्त झालो. माझ्या मनातली एक गोष्ट सांगू?
तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? लग्न? हं? निलेश, लग्नाचा निर्णय इतक्या घाईनं घ्यायचा नसतो. मला थोडासा विचार करू दे. तू इथं माझ्या घरी माझ्या पती बरोबर चालती हो? चंदा, तिला ठाऊक आहे तू कोण असते. हो, तू एक आहे. मी वेश्या, पण इमानदारीने धंदा करणारी आणि एकाच वेळी एकाच पुरुषाची निष्ठा ठेवणारी. वेश्येची निष्ठा? हो, सती महानंदीच्या परंपरेची निष्ठा. तुझ्यासारखी नटरंगी नाही मी, जी एकाच वेळी अनेक पुरुषांना खोळात घेणारी. निलेश, हा अपमान सहन करण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं? चंदा, तू तरी नमितेविषयी काही बोलू नयेस. समाजात तिला प्रतिष्ठा आहे, सोसायटीत तिला मान आहे. आग लावा तुमच्या सोसायटीला आणि प्रतिष्ठित समाजाला. मला वाटलं तू तुमच्या समाजातल्या स्त्रिया काकूसारख्या आदर्श असतील, पण माझा भ्रम होता तो. अरे, आमच्यासारख्या बायाने पान खाऊन ज्यांच्या तोंडात 17 वेळा थुंकावा अशा या नमितासारख्या स्त्रिया. चंदा, काहीतरी बोलू नकोस. आमच्या सोसायटीला बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. तुमची सोसायटी तुमच्यासारखी ढोंगी, व्यभिचारी आणि विकृत वासनेने बरबटलेले. तू शिकारी, ज्याला कोणत्या जातीची जाणच नाही. अरे, प्रत्यक्ष जन्मदात्या आईला मादी समजणारा तो सभ्य. चंदा, आई या पवित्र नात्याची बदनामी करू नकोस. अरे, आईची थोडी कुणाला सांगतोस? मी तुझ्या मुलाची आई वाई अशी काकूंची इच्छा तुला सांगितली तर म्हणाला तुला सगळ्या मुलीच होते, धंद्याला उपयोगी पडतील. ते तू एक वेश्या आहेस म्हणून. आता तुझा माझा करार संपलाय. मी नमिताला लग्नाची मागणी घातली. बधाई हो निलेश बाबू, बधाई हो. पण जाण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचंय, एकट्याशी. गुड नाईट निलेश. गुड नाईट. मी उद्या सकाळी भेटेन. बर. हा, बोल, तुला काय बोलायचंय ते. निलेश, तू खरंच नमिताशी लग्न करणार आहेस? मग तुझ्याशी करू? लग्न, बायको, संसार या गोष्टीशी माझा संबंधच नव्हता. पण हे कुंकू कपाळाला लागलं आणि मी स्वतःला हरवून बसले. रे, वाटलं हे पत्नीचं नाटक असंच आयुष्यभर चालत राहावं. चंदा, चंदा, मला माफ कर. मी या संसाराच्या नाटकात तुला गुरफटावायलाच नको होतं. माझंच चुकलं. पण तुझं माझं लग्न आमचा समाज स्वीकारणार नाही चंदा. शिवाय माझे आई वडील नाही, ते शक्य नाही. माझं बोलणं संपलंय. हे तू दिलेले दागिने, पैसे, मी फक्त बासरी कुंकुनी मंगळसूत्र घेऊन जाते. याचा मोह तरी कशाला धरू? तू तिच्याशी लग्न करशील, तिला दे. चंदा, चंदा, थांब. चंदा, इतक्या रात्री तू कुठे जाणार? त्या नरकापासनं दूर, पण दुर्दैवानं तिथंच जावं लागलं. तुला एक विनंती करते, पुन्हा गौरबाईच्या अड्ड्यावर येऊ नकोस. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. चंदा,
चंदनताई, मी एक विनंती करू? तू माझ्या घरीच आहे. मला 3 बहिणी आहेत, तशी तू 4थी. हा गरीब भाऊ तुझा शेवटपर्यंत सांभाळ करील चंदनताई. का? नाही विमा बाबू, तुमची दुनिया वेगळी आणि माझी तुमच्या दुनियेतली माणसं आमच्या दुनियेत आज रोज येऊ शकतात, पण आम्ही तुमच्या दुनियेत येऊ शकत नाही. का पण? तुम्हाला ठाऊक नाही विमा बाबू, मी मला ठाऊक आहे चंदनताई, तू कोण आहेस ते. हा विमा बाबू, तुमच्यासारखी काकू आजीसारखी माणसं माझ्या आयुष्यात फार उशीर आली हो. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. शाळा सुटली, पार्टी फुटली और पहुंच गए गोरबाई की अड्डी पे पापी पेट के वास्ते. ती वेश्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपली आबरू जपते एका भाडोत्री एवढ्यासाठी. चंदा, काय रे? मागच्या जन्मीत तू माझी बायको होतीस का ग? मागच्या जन्माचं सोड, पण माझं लक्ष आहे पुढच्या जन्माकडे. चंदा, कोण आहे? चंदा, 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 मी आलोय. चंदा, चंदा बघ. चंदा, हे घे, हे घे. चंदा, तुमचा समाज काय म्हणे? तुमचे आई वडील? चंदा, सारं जग जरी माझ्या विरुद्ध गेलं ना, तरी तू जन्मभर माझी पत्नी म्हणूनच राहशील.